आपला आवाज कोकण 24 तास। रत्नागिरी येथील प्रसिद्ध अभ्यंकर कुलकर्णी महाविद्यालयाला 50 वर्षे पूर्ण झाली असल्याने 4 आणि 5 मे रोजी विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती कार्याध्यक्षा श्रीमती शिल्पाताई पटवर्धन यांनी रत्नागिरी येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना दिली आहे। नमस्कार। अभ्यंकर कुलकर्णी महाविद्यालयाला यंदा 50 वर्ष झाली। त्यानिमित्तानं समारोपाचा कार्यक्रम आम्ही 4 आणि 5 तारखेला घेतो। प्रमुख पाहुणे म्हणून श्रीपादजी नाईक अध्यक्ष आमचे येतीलच, पालकमंत्री उदयजी सामंत, किरण सामंत, नितेशजी राणे आणि पुण्याचे चितळे बंधू उद्योग समूहाचे श्रीकृष्ण चितळे या कार्यक्रमाला काही समारोहाला आणि काही उद्घाटनाला येणार आहेत। त्यानिमित्तानं आज आपण पत्रकार परिषद आयोजित केलेली आहे। जेव्हा 11वीचा अभ्यासक्रम संपून 10वीचा अभ्यासक्रम आला तेव्हा त्या मुलांचं ज्युनियर कॉलेजची व्यवस्था त्या काळात पहिल्यांदा नव्हती। त्यामुळे 1976 साली 75 साली हा अभ्यासक्रम सुरू झाला आणि आपण 76 साली ज्युनियर कॉलेज सुरू केलं। त्याला आज 50 वर्ष होत आहेत। जवळजवळ आपल्याकडे 3000 मुलं ज्युनियर कॉलेजला आता शिकत आहेत। अनेक कोर्सेस, आर्ट्स, कॉमर्स, सायन्स असे अनेक कोर्सेस वेगवेगळ्या माध्यमातून आपण सुरू करतो आहे। आपल्या ह्या निमित्तानं माजी विद्यार्थ्यांना या कार्यक्रमाला यावं असं आवाहन मी करतो आहे। आम्ही बऱ्याच जणांपर्यंत पोचण्याचा प्रयत्न केलेला आहे, पण काही पत्ते नसतात, काही माणसं रत्नागिरीच्या बाहेर मुलं आहेत, तर सगळ्यांनी आपल्या माध्यमातून आमंत्रण जाऊन यावं आणि आपण सर्वांनी यावं म्हणून आज ही पत्रकार परिषद आपण आयोजित केली आहे। धन्यवाद। 1976 ते 2000 विद्यार्थ्यांची शिक्षणाची सोय हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून 50 वर्षांपूर्वी अभ्यंकर कुलकर्णी कॉलेज सुरू करण्यात आले होते, अशी माहिती कार्याध्यक्ष शिल्पाताई पटवर्धन यांनी दिली। आणि आज शिक्षण क्षेत्रात खूप मोठा बदल झाला असल्याचंही त्यांनी सांगितलंय। कसा म्हणजे आपल्याकडे पहिल्यांदा जेव्हा सुरुवात झाली तेव्हा खरं म्हणाल तर आर्थिकदृष्ट्या तुम्ही विचार केलात तर हे तोट्यातलं गणित होतं। अनेक ठिकाणी सुरू झालेले कोर्सेस अनेक ठिकाणी बंद पडले, पण विद्यार्थ्यांची सोय हा एक मुख्य ध्येय डोळ्यासमोर ठेवून अरुअप्पा जोशींनी, त्या काळचे कार्याध्यक्ष, त्यांनी हा अभ्यासक्रम सुरू केला आणि आपण म्हणूया नेटानं मुलांच्या हितासाठी आपण हे ज्युनियर कॉलेज चालवलेलं आहे। आता आपण ज्युनियर कॉलेजची आणि सिनियर कॉलेजची सगळी बिल्डिंग नवीन करतो आहोत। आपल्याला PM उषा या योजनेखाली 5 कोटी रुपये मिळालेले आहेत। अजून निधी येतोय, आपलं कामही चालू आहे आणि जवळजवळ आता आपण 16 कोटीची नवीन बिल्डिंग कॉलेजची बांधायला सुरुवात केली आहे। कारण आता अभ्यासक्रमाप्रमाणे स्किल डेव्हलपमेंट हा नवीन भाग सुरू करायला हवा। अनेक कोर्सेस सुरू केलेत। आपण BBA MBA चालू केलं आहे आणि BPA म्हणजे बॅचलर ऑफ परफॉर्मिंग आर्ट याला आपल्याला रिस्पॉन्स चांगला मिळाला आहे। कारण आपल्याला माहिती आहे दूरदर्शन आणि मनोरंजन हे खूप मोठं क्षेत्र आता निर्माण झालं आहे। त्याच्याकरता आपण यावर्षी ते सुरू केलं आहे आणि त्यालाही आपल्याला खूप चांगला रिस्पॉन्स मिळालेला आहे। 50 वर्षाचा अभ्यासक्रम आणि आजचा अभ्यासक्रम काय बदल जाणवत येतो? अभ्यासक्रमाचा बदल म्हणजे आता ॲटोनॉमस आपलं कॉलेज झालं आहे। आता त्यामुळे आता सगळं क्रेडिट त्याचे मार्क हा पॅटर्न बदलतो। मुलांचे आता फक्त डिग्री घेऊन बाहेर पडणार नाही, तर त्याचा कौशल्य विकास होणं, त्याच्यात प्रत्येकाला मनुष्य येताना तो एक गॉड गिफ्ट घेऊन येतो आणि ते उघडण्याचं काम त्याचे कष्ट, विद्यार्थी आणि पालक हे मिळून करायला लागतं। याकरता आता आपला भर आहे आणि त्या मुलांनी बाहेर पडताना आपल्या पायावर मी नोकरी करणारापेक्षा मी नोकरी देणारा होईल, या उद्देशाने आता आपल्या कामाची वाटचाल चालू आहे। प्रामाणिक प्रयत्न आणि विद्यार्थी हित ह्यामुळेच आज संस्था टिकून असल्याची माहिती कार्याध्यक्ष शिल्पाताई पटवर्धन यांनी पत्रकारांशी बोलताना दिली आहे। आतापर्यंत किती विद्यार्थी बाहेर पडले 50 वर्षांमध्ये या कॉलेजमधून? आपल्याकडून एकूण संस्थेचा विचार केला तरी 1.5 लाख विद्यार्थी आता आपल्याकडनं शिकून बाहेर पडलेले आहेत। आत्ता कॉलेजमध्ये म्हटलं तर जवळजवळ 7000 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत आणि आपल्या 22 युनिटमध्ये मिळून 14 ते 15,000 विद्यार्थी सद्यस्थितीला शिकत आहेत। रत्नागिरी शहर आणि ग्रामीण भागामध्ये अनेक कॉलेजेस निघाले, तरी गुप्ते कॉलेज किंवा अभ्यंकर कुलकर्णी हे आपलं नाव राखून आहे, यामागचं कारण काय मॅडम? ह्याच्याकडे एकदा प्रामाणिक प्रयत्न, त्या मुलाचं हित हा जर तुमचा उद्देश डोळ्यासमोर असेल आणि त्याला जगाच्या बाजारात जर उभं राहायचं असेल
तर ह्या दोन्हींचा समन्वय साधण्यासाठी जो काम जास्ती करतो असं मला वाटतं. सगळेजण प्रयत्न करतातच. तुम्हाला एक सांगायचं छोटंसं उदाहरण सांगते. परवा करोनाच्या काळात सिरम कंपनीनं आपल्याला फोन केला आणि म्हणलं आम्हाला BSc MSc झालेली मुलं हवी. आम्ही 13 मुलांचे अर्ज पाठवले. त्यातली त्यांनी 11 मुलं घेतली आणि त्यांचा आपल्याला परत फोन आला. परत दुसऱ्या वर्षी आपल्या 11तली 9 घेतली. म्हणजे आणि त्यांनी मला फोन करून आवर्जून सांगितलं की तुमची कोकणातली मुलं प्रामाणिकपणे चांगलं काम करणारी आहेत. नाही, आपण मुलांना शिक्षणाबरोबर संस्कार हे दिले किंवा तू काम कसं कर ह्याचं मार्गदर्शन केलं. आपण यासाठी मुलांनी नुसतं अभ्यास आणि डिग्री घेऊन बाहेर पडण्याकरता आपण प्रयत्न करत नाही. त्यांनी इंटरव्ह्यू कसा द्यावा ह्याच्या सुद्धासाठी सुद्धा आपण कार्यशाळा घेतो. त्याने आपलं स्किल लोकांच्या समोर कसं पोचवावं. बऱ्याच जणांना आपल्याकडे स्किल आहे पण ते लोकांना सांगता येत नाही. पण हे सुद्धा देण्यासाठीचे प्रयत्न आमचे आता प्रिन्सिपल आणखी सांगतील. आपण या दृष्टीनं सुद्धा अनेक कार्यशाळा अनेक मार्गदर्शक लोकांना इथे बोलावतो आणि या निमित्तानं आपण मुलांना संधी देतो. त्यामुळं आपल्या कॉलेजचं नाव असावं असं मी म्हणते. या प्रसंगी उपकार्य अध्यक्ष ॲडव्होकेट विजय साखळकर, कार्यवाह सतीश शेवडे, सहकार्य श्रीकांत दुधगीकर, आनंद देसाई, मकरंद पावसकर आदी उपस्थित होते. समंदर की गोद में पला है तू, अंगड़ाई लेते ही लहरें शुरू, आज यौवन की मस्ती छोड़, ले चलता हूं तुझे एक नए मोड़, आजा तुझे माँ पुकारे अब, छेड़ देते हैं बीच से कुछ शरारत हंसी, गले लगा ले उसे ए फकीर, इंतजार कर रहा है तेरा तो, चल दे देते हैं उसे फसल की खूबसूरती तो, आजा तुझे माँ पुकारे अब, उन्हें भी देनी है एक नई पहचान, आजा तुझे माँ पुकारे अब. फिनोलेक्स पाइप्स पहुंचाए पानी को अपनी माँ के पास. महाराष्ट्रातील तसेच कोकणातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी कोकण 24 तास न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.